दरम्यान गणपत गायकवाड आणि दोन्ही साथीदारांना आता कळवा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे। गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवणकर या तिघांना अटक करण्यात आली आहे। तर अजूनही तिघे जण फरार आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने तिघांना देखील आता कळवा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणे सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, गणपत गायकवाड यांच्यासोबत दोघांना आता सुरक्षेच्या कारणास्तव कळवा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलंय। खरं तर हे प्रकरण जे आहे ते अत्यंत संवेदनशील आहे सागर। त्यामुळे खरं तर आरोपींच्या संपूर्ण सुरक्षतेच्या संदर्भातली काळजी जी आहे पोलिसांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे हे प्रकरण घडलं। तर खरं तर हिल लाईन पोलीस स्टेशन उल्हासनगरमध्ये आणि त्यानंतर आरोपींना थेट कळवा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या सुरक्षतेची काळजी जी आहे ती पोलिसांकडनं घेण्यात येते। खरं तर हे दोन्ही आरोपी असेल किंवा संपूर्ण फिर्यादी असेल, हे दोन्ही जे लोक आहेत ते दोन्ही बड्या पक्षांशी संबंधित आहेत। थेट गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वचे आमदार आहेत, तर दुसरीकडे महेश गायकवाड हे शिवसेनेचे उल्हासनगरचे शहर प्रमुख आहेत। त्यामुळे हे दोन्ही नेते जे आहेत त्यांचा संपूर्ण मोठा जनसंपर्क आहे आणि या दोन्ही पक्षांमध्ये वाद जो आहे तो विकोपाला होऊ शकतो आणि त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेता ही संपूर्ण जी आहे ती आरोपींची सुरक्षा महत्त्वाची घेता त्यांना आता कळवा पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। गणपत गायकवाड हे गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटांवरती अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, तर या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे।